तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला माशाची जाळी उडली, भरपूर मोठी जाळी ती, पार तिकडेपर्यंत ती ही जाळी ओढत आहेत. तेव्हा तिकडे एक ग्रुप आहे, ती पण जाळी ओढत आहे. चेष्टा नाही, भयानक जड असते, भयानक. किती माणसं बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 जण ॲक्च्युली आले. आजकाल जी यंग जनरेशन आहे ती आता आजकाल सगळी बाहेर जॉबला आहेत किंवा व्यसनी आधाने गेलेत, त्यामुळे यांना जास्त काय माणसं भेटत नाही. मग हाही माणसात त्यांनी छोट्या मोठ्या जाळ्या करून ॲडजस्ट करून हे करतात. माझ्यामध्ये असं आहे ना की ही जाळी पूर्ण अखंडच आहे, 2 ग्रुप नाही आहे ॲक्च्युली, एकच ग्रुप आहे. जाळ्या अशी राऊंड करत आलेल्या आहेत. तिकडं पण जवळजवळ 15 माणसं आहेत, म्हणजे जवळजवळ एकूण 30 लोकांचा ग्रुप असावा, 20-30 लोकांचा. ही सगळी खेचत आहेत आणि खेचल्यानंतर आता ती सगळी मच्छी हळूहळू सगळी शॉर्ट आउट करणार, कोणती मच्छी कुठं लागली काय. कारण काय सांगतो तुम्हाला, त्या मी भारी भारीतल्या मच्छी म्हणतात ना मी, कॉस्टली असते वगैरे, ती मच्छी इथे जवळपास मिळत नाही. ती एकदम डीपमध्ये आत जावं लागतं, 10-10 15-50 किलोमीटर आत जावं लागतं, तिकडं आणा. त्याचा बोटींचा खर्च, माणसांचा खर्च जास्त पडतो, म्हणून ती बोट महाग असते. सॉरी, मच्छी महाग असते ती, मासा. हा इथं जवळपास मिळतो, त्यामुळे याच्यामध्ये काय काय सापडतं एवढं मला कल्पना नाही. पण मी ऐकत होतो, गोंड भाषा मला समजते पण बोलता येत नाही. पण शिकणार आहे, मला पण आवड आहे भाषा शिकण्याच्या. काल थोडं तेलकट खाल्लं, थोडं हे झालं. तर असं असतं. आणि तुम्हाला मी दाखवतो मच्छी कशी काढतात. झालं तसं काय एंडच झाला, जवळपास ते बाहेर ओढलं सगळं काही.